तर पूर्ण तांब्यानंतर प्रथमच शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आलेत. एक नवा इतिहास घडवलाय असा विश्वास शेतकरी नेते अजित नवले यांनी व्यक्त केलाय. देवेंद्र फडणवीस आंदोलन फोडण्यात पटाईत असले तरी आम्ही आंदोलन करण्यात पटाईत आहोत असं नवलेंनी साम टीव्हीशी बोलताना स्पष्ट केलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी. आंदोलन होते शेतकऱ्यांचं इतक्या मोठ्या संख्येनं खरं तर एवढे आले आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक आले. तुम्ही सहभागी झाले या बच्चू कडूच्या? मोठी संख्या आंदोलनात आहे, हे या आंदोलनाचं वैशिष्ट्य आहेच. मात्र मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर ज्या वेगवेगळ्या शेतकरी संघटना हे वेगवेगळ्या पातळीवर लढत होत्या. सुकाणू समितीचं जे आंदोलन झालं पुणतांब्याचं कर्जमाफीचं 2017मध्ये, तेव्हा या संघटना एकत्र आलेल्या होत्या. मध्यंतरीच्या काळात परत एकदा विस्कळीतपणा आला. मात्र या आंदोलनात पुन्हा एकदा सर्व शेतकरी संघटना एकत्र येत आहेत. किसान सभेच्या वतीनं आम्ही आलेलो आहोत. बच्चू कडू अर्थातच नेते आहेत. राजू शेट्टी ते काल सहभागी झाले, आज परत येत आहेत. रविकांत तुपकर आलेले आहेत. वामनराव चटप आलेले आहेत. विजय जावंद यांनी सुद्धा मध्यंतरीच्या काळात ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, ते व्यासपीठावर आले होते. त्यामुळे सर्व शेतकरी संघटना आपले मतभेद विसरून जे किमान समान मागण्या आहेत, कर्जमुक्तीची मागणी सर्वांना मान्य आहे. शेतीमालाक खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजेत. विशेषतः सोयाबीन आणि कापूस त्याची खरेदी सरकारने केली पाहिजे, ती मागणी आहे. हमीभाव मिळाला पाहिजे. पीक विम्याचे ट्रिगर काढून टाकले सरकारने, त्याचा तोटा झाला. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं, भरपाई मिळाली नाही. या किमान मागण्यांवर आम्ही एकत्र आलोय. मला वाटतं ही अभूतपूर्व अशी गोष्ट आहे. हा समन्वय या आंदोलनातून आणखीन वाढेल आणि शेतकरी संघटनांची अगोदर एकजूट आणि मग सर्व महाराष्ट्रव्यापी शेतकऱ्यांची एकजूट ही आपल्याला विजयाकडे घेऊन जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.